नमस्कार. आता आपण आलेलो आहोत जगद्गुरू तुकाराम महाराज यांचे वंशज डॉक्टर महेश महाराज देहूकर यांच्याकडे. हे आपल्याला पर्यावरणाविषयी थोडंसं आता आपली वारी आली आहे, मग त्याच्याबद्दल पर्यावरण जनजागृती थोडी करणार आहेत. मग त्यांनी जे सांगतायत त्यांचं अनुकरण करावं अशी माझी विनंती आहे. नमस्कार. या ठिकाणी सृष्टी बडवे या आलेल्या आहेत. त्यांनी कल्पना दिली की पर्यावरणविषयक काही मला बोलण्यास संदर्भ सांगितलेला आहे. तसं तर आपल्या संप्रदायामध्ये वृक्षवल्ली आम्हा सोयरे सजरे हे वाक्य सर्वांनाच माहीत आहे. सर्वच साधू संतांनी आपल्या पर्यावरणाची, वृक्षाची, जल, नदी प्रत्येक पाचही तत्वांची ज्या पद्धतीने जोपासना करून आपला परमार्थ वृद्धिंगत केलेला आहे, त्या अनुषंगाने विचार करताना आपण त्यांचेच अनुयायी म्हणून घेत असू तर वारकऱ्यांसहित महाराष्ट्रातील इतर सर्व लोकांनी काही बारीक गोष्टींचा विचार करणं फार आवश्यक आहे. आणि त्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट जर कोणती असेल तर तो आहे प्लास्टिकचा वापर. शक्यतो आता देहू आणि आळंदीवरून पालख्या निघतील, त्र्यंबकेश्वरून निघालेली आहे, मुक्ताईनगरवरून निघालेली आहे, सासवडवरून निघाले, विविध ठिकाणावरून पालख्या येतात, महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा. माझी सर्व तमाम वारकऱ्यांसहित इतर वारीमध्ये सहभागी होणाऱ्या लोकांना विनंती आहे की आपण प्लास्टिकचा वापर टाळावा. कारण प्रत्येकाला माहीत आहे किंवा नाही, प्लास्टिकचा डिस्पोजेबल नाही हा घटक. तो पृथ्वीवर प्रदूषण फार मोठ्या प्रमाणात करत राहतो. त्यामुळे प्लास्टिकचा वापर टाळावा शक्यतो. आणि जर अनावधानाने प्लास्टिकचा वापर केला गेला तर त्याची विल्हेवाट मात्र योग्य त्या ठिकाणी प्रशासनाने ज्या ठिकाणी सोय केलेली असेल त्या ठिकाणीच ती वस्तू, ती पिशवी, तो कागद तो आपण टाकावा. त्याचप्रमाणे वारीमध्ये चालत येत असताना आपल्याला विविध नद्या भेटतात. नदी हे आपल्या शास्त्रामध्ये आईचं एक प्रकारे स्थान आपण त्याला दिलेलं आहे. पानियम प्राणिनाम प्राणम विश्वमेव चित्रमयम नाही तो वेदनावृत्ती स्वास्थ्य व्याधीतच सेवा. आजारी व्यक्ती असू दे किंवा अगदी निरोगी व्यक्ती असू दे, त्यांचं जीवन हे पाण्याशिवाय चालू शकत नाही, जे जीवन आहे. त्यामुळे नदीचा वापर करत असताना नदीमध्ये कोणत्याही प्रकारची अस्वच्छता होणार नाही याची देखील सर्व लोकांनी काळजी घ्यावी. आमचे हे जे छोटे बालमित्र आहेत, वरद आणि सृष्टी बडवे, दोघंही बंधू भगिनी नेहमी सतत पर्यावरणविषयक जागृतीचे विविध ब्लॉग्स आपल्या यूट्यूब चॅनलला प्रसारित करत असतात. सर्वांनी त्याचा आवर्जून पाहावे आणि त्यांना जास्तीत जास्त प्रोत्साहन द्यावं. नमस्कार.